गुरुमंत्र. एका सभेत एका गुरुने 30 वर्षाच्या तरुणाला प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले. तुम्ही मुंबईत जुहू चौपाटीवर चालत आहात आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे. मग काय करणार? तरुण म्हणाला. ती दिसेल आणि तो तिची व्यक्तिमत्व पाहू लागेल. गुरुने विचारले, ती मुलगी पुढे गेल्यावर तू पण मागे वळून बघशील का? मुलगा म्हणाला, हो, माझी बायको माझ्यासोबत नसेल तर. गुरुने पुन्हा विचारले, मला सांग, किती दिवस तो सुंदर चेहरा आठवणार? तो तरुण म्हणाला, 5-10 मिनिटे असू शकतात, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही. गुरु त्या तरुणाला म्हणाले, आता जरा कल्पना करा, तू जयपूरहून मुंबईला जात आहेस आणि मी तुला पुस्तकांचे एक पाकिट दिले आणि सांगितले की हे पाकिट मुंबईतील एका व्यक्तीला द्यायला हवे. आपण पाकिटे पोहोचवण्यासाठी त्याच्या मुंबईतील घरी गेला होता. जेव्हा तुम्ही त्याचे घर पाहिले तेव्हा तुम्हाला कळले की तो अब्जाधीश आहे. त्यांच्या बंगल्यांच्या पोर्चमध्ये 10 वाहने उभी आहेत आणि 5 वॉचमेन घराबाहेर उभे आहेत. तुम्ही तुमच्या आगमनाची माहिती पॅकेटसह पाठवली. मग ते गृहस्थ स्वतः बाहेर आले आणि तुम्हाला अभिवादन केले. त्याने तुमच्याकडून पॅकेट घेतले. मग तुम्ही ते ठिकाण सोडून परत यायला सुरुवात केली. तेव्हा तुम्हाला त्यांच्या घरी येण्याची विनंती केली. तो तुझ्या शेजारी बसला आणि तुला गरम जेवण दिले. तू परत येत असताना त्याने तुला विचारले, तू माझ्या घरी कसा आलास? तू म्हणालास, लोकल ट्रेनमध्ये. त्याने त्याच्या ड्रायव्हरला तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाण्यास सांगितले आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचणार इतक्यात त्या अब्जाधीश मान्यवरांनी तुम्हाला फोन केला आणि विचारले, भाऊ, तुम्ही आरामात पोहोचलात का? आता सांग, किती दिवस या माणसाची आठवण ठेवणार? तरुण म्हणाला, गुरुजी, त्या व्यक्तीला मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. जोपर्यंत मी मरेपर्यंत तरुणाईच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरु म्हणाले, हे जीवनाचे वास्तव आहे. तात्पर्य: सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते. हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे.